नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, जय भीम। हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। परभणीच्या प्रकरणाचा एक उद्रेक झालेला आहे। आता एका भीमसैनिकाची कोठडीत असताना त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे आता आंबेडकरी वस्त्यांमध्ये संतप्त असं वातावरण निर्माण झालेलं असताना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांनी सुद्धा आणि त्यांच्या अगोदर रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी सुद्धा उद्याच्या महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। परभणीत संविधानाच्या शिल्पाच्या अवमानानंतर त्या ठिकाणी उद्रेक झाला। बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधान असो किंवा बाबासाहेब आंबेडकर असो, आमच्या दृष्टीनं, आंबेडकरी समूहाच्या दृष्टीनं संविधान, बाबासाहेब हा एक श्वास आहे आणि याच्याशिवाय हा समाज जगू शकत नाही। आणि त्यामुळे तिथे ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्याच्या बाजूला संविधानाचं शिल्प आहे आणि या शिल्पाचा अवमान करण्यात आला, तोडफोड करण्यात आली आणि त्याच्यानंतर परभणीमध्ये ज्या प्रकारची तोडफोड झाली, ज्या प्रकारे भीमसैनिकांचं कॉम्बिंग ऑपरेशन झालं, ज्या प्रकारे पोलिसांनी अमानुष्यपणे भीमसैनिकांना मारहाण केली, हे सगळं ही घटना संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशभर, जगभर पाहिली जाते। आणि या पार्श्वभूमीवर न्यायालयीन कोठडीमध्ये असणारा हा आमचा एक भीमसैनिक, त्याचा मृत्यू झालेला आहे कोठडीमध्ये आणि त्यामुळे संपूर्ण वस्त्यांमध्ये प्रक्षुब्ध असं वातावरण आहे। त्याचबरोबर अमानुष्य अशी भीमसैनिकांना मारहाण करण्यात आलेली आहे। इतकंच काय तर अनेक व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी बघितलंय सुद्धा की परभणीचे पोलीस सुद्धा वाहनांची तोडफोड करतानाचे व्हिडिओ माध्यमांच्या समोर आलेले आहेत आणि त्यामुळे पोलीस कॉम्बिंग ऑपरेशन असो, भीमसैनिकांवर दाखल केलेले गुन्हे असोत, हे सगळं जातीय द्वेषातून आणि पहिल्यांदाच पोलीस अशा पद्धतीने अमानुष्यपणे सूडभावनेनं वागतायत, हे एकंदरीत व्हिडिओवरून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। ती रिक्षा उभी असेल, वाहनं उभी असतील, भीमसैनिकांना अडवून त्यांना अमानुष्य अशी मारहाण असेल, हे जणू सुपारी घेतल्यासारखंच परभणीचे पोलीस वागताना दिसत आहेत। आणि या पोलिसांनी केलेल्या या सगळ्या घटनेचा निषेध करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर किंवा भारतीय संविधानाच्या शिल्पाचं तोडफोड असेल, या शिल्पाच्या तोडफोडीच्या नंतर उसळलेली ही घटना असेल, ही घटना करण्याच्या पाठीमागे कोण आहे त्याचा अजून सूत्रधाराचा शोध लागलेला नाही आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये एक भीमसैनिकाला आपलं बलिदान द्यावं लागलंय। अजून पोलिसांच्या मारहाणीमध्ये किती भीमसैनिक, महिला भगिनी जायबंदी झाल्यात ते लवकरच कळेल, परंतु या घटनेचा निषेध होणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्या दृष्टीनं उद्याला विविध सामाजिक राजकीय संघटना एकत्र येऊन, त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर असतील, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले असतील, या चळवळीतील 2 दिग्गज नेत्यांनी ही उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। ही जी घटना घडलेली आहे त्याचा निषेध होणं आवश्यक आहे आणि म्हणून महाराष्ट्र बंदमध्ये महाराष्ट्रातील जनतेनं खऱ्या अर्थानं सामील व्हावं, बंदमध्ये सामील व्हावं आणि बंद शांततेमध्ये पार पाडावा असं आवाहन महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल ही या निमित्तानं करत आहे।
हा व्हिडिओ असेल, ही घटना असेल, याबद्दल आपल्याला काय वाटतं त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रियाही महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.